एकवचनी एकपत्नी अशा प्रभू श्रीरामांच्या पत्नी म्हणजेच माता सीता। माता सीता हे लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि त्यांची सीता नवमी आपण कशा पद्धतीने साजरी करतो किंवा त्यामागची पौराणिक कथा काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण सीता नवमी म्हणजे काय किंवा ती कशी साजरी करतात याविषयी माहिती घेणार आहोत। पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला सीता नवमी असे म्हटले जाते किंवा मग सीता नवमी साजरी केली जाते। धार्मिक दृष्ट्या या महिन्याला खूप महत्त्व आहे, कारण या तिथीला प्रभू श्रीरामांच्या पत्नी म्हणजेच माता सीतेचा जन्म झाला होता। त्यामुळे सुख समृद्धीसाठी या दिवशी भक्त विधिवत पूजा करतात। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला विशेष पूजा करतात। ज्या पद्धतीने आपण प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून रामनवमी हा सण साजरा करतो, त्याच पद्धतीने माता सीतेचा जन्मदिवस किंवा जयंती किंवा प्रगट दिन म्हणून आपण सीता नवमी हा सण साजरा करतो। याला धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे, कारण माता सीता या प्रभू श्रीरामांच्या पत्नीच नव्हे तर साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे। त्यामुळे त्यांची यथासांग पूजा केली जाते आणि सीता नवमी हा उपवास किंवा मग व्रत केलं जातं। ते अखंड सौभाग्यासाठी प्रत्येक सुवासीन स्त्री आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं किंवा मातृत्व लाभावं किंवा मग आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सतत वास राहावा, घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर्य नांदावं, यासाठी सीता नवमी हा व्रत केलं जातं किंवा मग उपवास केला जातो। तर सीता नवमी हे व्रत नेमकं कशा पद्धतीने केलं जातं? पौराणिक कथेनुसार मारवाड प्रांतात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण आपल्या पत्नी सोबत राहत होता। देवदत्त हा खूप धार्मिक होता। त्याची शोभना नावाची पत्नी खूप सुंदर होती। त्याच्या पत्नीच्या सौंदर्याची संपूर्ण प्रदेशात प्रशंसा होती आणि या गोष्टीचा शोभनाला गर्व होता। याच गर्वाच्या पोटी ती कोणाला काहीच समजत नव्हती। काही काळानंतर गावात खूप सुंदर मुली आल्या, ज्या देवदत्तची पत्नी शोभनापेक्षाही सुंदर होत्या। आणि जेव्हा शोभनाला ही गोष्ट कळाली तेव्हा तिच्या मनात द्वेष भावना निर्माण झाली आणि रागाच्या भरात तिने काही लोकांना सांगून संपूर्ण गाव पेटवून दिले। काही काळानंतर त्या ब्राह्मणाचाही मृत्यू झाला, पण त्याच्या भूतकाळातील कर्माचे फळ म्हणून तिला चांडाळणीचा जन्म मिळाला आणि ती अनेक संकटांनी घेरली गेली, ज्याचा तिला खूप त्रास सहन करावा लागला। पण ती पूर्वीच्या जन्मी माता सीतेची खूप खरी भक्त होती। लोकांकडून मिळणाऱ्या तिरस्कारामुळे ती आज खूप दुःखी झाली आणि माता सीतेच्या मूर्तीसमोर बसून रडू लागली आणि आपले दुःख व्यक्त करू लागली। अशा स्थितीत माता सीतेने तिला तिच्या मागच्या जन्माची आठवण करून दिली की मागील जन्मात तू खूप मत्सरापणाने वागत होती, तू संपूर्ण गाव पेटवून दिले होते। हे समजल्यानंतर चांडाळणीला खूप वाईट वाटले आणि तिला आपल्या पापांचा पश्चाताप झाला व तिने या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते व्रत करावे हे विचारले। त्यानुसार माता सीतेने सीता नवमीचे व्रत तिला सांगितले। त्याच पद्धतीने तिने वैशाख महिन्यातील नवमीच्या दिवशी पूजा आणि व्रत करण्यास सुरुवात केली। तिच्या या भक्तीमुळे माता सीता प्रसन्न झाल्या आणि वरदान म्हणून हळूहळू तिची सर्व पापे नष्ट होऊन तिला मुक्ती मिळाली। तेव्हापासूनच नवमी तिथीला माता सीतेची पूजा केली जाते आणि व्रत करण्याची परंपरा किंवा मग प्रथा सुरू झाली। तर सीता नवमीची पूजा कशा पद्धतीने केली जाते? पंचांगानुसार या वर्षी 16 मे रोजी सीता नवमी हा उत्सव साजरा केला जाणार आहे। सीता नवमीची पूजा केल्याने, या दिवशी विधिवत पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते। या दिवशी विधिवत पूजेसह सीता नवमीची पौराणिक कथा वाचन केल्याने खूप फळ मिळते। मान्यतेनुसार असे केल्याने मनोकामना तर पूर्ण होतातच, पण
पूर्ण पृथ्वीदानाचे, अन्नदानाचे किंवा तीर्थयात्रेचे सुद्धा फळ मिळते। त्यामुळेच प्रत्येक सुवासिनी महिला हे सीतानवमीचे व्रत आवर्जून करते। तर ही संपूर्ण सीतानवमीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।